एका बाजूने पाहतो आपण धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी पुणे भरतदादा टिंगरे तर एका बाजूने धीरज राजपूत हे दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय। ऑफिशियल टीम देखील आमची सज्ज आहे। tenniscricket.in चे कॅमेरे देखील आमचे सज्ज आहेत। संतोष नाणेकर सर असतील, आमचे त्यांचे बंधू सनस सर असतील, ही सगळी टीम देखील सज्ज आहे। प्रशांत पानबन आणि प्रवीण काबटकर त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेचे पंच राजू डावकर सर असतील, त्याचबरोबर संतोष भालेराव सर आहेत, गणेश गायकवाड सरांना मी पाहतोय, सतीश भालेराव सरांना देखील मी पाहतोय। त्याचबरोबर स्पर्धेचं ऑनलाईन स्कोरिंग करणारे अतिशय चाणाक्ष खरं तर स्पर्धेचा तिसरा डोळा आपण ज्यांना म्हणतो ते तुषार कानकटे सर, त्यांचे सहकारी अथर्व या ठिकाणी उपस्थित आहे। तो ये ग्रैंड फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं। शरीर प्रीमियर लीग 2024 प्रतियोगिता का आज का आखिरी दिन और टीम मैदान के अंदर पहुंच चुकी है। अनेक मान्यवर पाहतोय, प्रशांत सर या ठिकाणी उपस्थित आहेत, खंडाळे गावचे प्रसिद्ध निवेदक रमेशजी नरवडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो। तर आमच्या ऑफिशियल टीममध्ये आपण पाहतो की आमचे पंच असतील, आमचे समालोचक ज्यांचा आवाज पहिल्या दिवसापासून आपण ऐकत आहात, केवळ महाराष्ट्रात नाही तर 10 राज्यांमध्ये आणि केवळ मराठी नाही तर हिंदी इंग्रजी या तीनही भाषांमध्ये अतिशय सुंदर आपल्या ओघवते वाणीमधून क्रिकेटचं अतिशय सुंदर विश्लेषण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं, अतिशय गोड आवाजामध्ये ते आमचे प्रशांत आदवडे सर, त्याचबरोबर प्रवीण कामटकर सर, त्याचबरोबर प्रशांत पानमन सर आणि स्वतः मी या ठिकाणी आपल्या समेत आहे। त्याचबरोबर आमचे ऑनलाईन स्कोरर असतील, त्याचबरोबर आमची अप्पांना सहकार्य करणारी सगळी आयोजक टीम असेल, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मुकाबला शुरू होना चाहिए, ज़्यादा समय आपको नहीं लेना है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके। भरतदादा टिंगरे फिलहाल जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी और 12 गेंदों में 33 रन बनाए थे, गेम चेंजर खिलाड़ी। और एक तरफ कुशल टिंगरे जिनके नाम पर अर्धशतक है प्रतियोगिता में, पहला अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी। गेंदबाजी की बात करें तो अब किसके हाथ में गेंद होगी? क्या नकुल ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। उसके साथ अगर देखें तो आज प्रारंभिक बल्लेबाज किस तरह से आगाज करेंगे वो देखना बहुत जरूरी। क्रुशियल मुकाबला और काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं, सब लोग इस वक्त इंतजार कर रहे हैं फाइनल का मैच। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता बिल्कुल आज ही चलने वाला है। महिलाओं का मुकाबला, जगबाज टीम ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया और स्मैशर को हराया, चैंपियन बनी टीम जगबाज की। कांग्रेचुलेशन जगबाज। कॉम्बॉक्स पे हमारे साथ जुड़ रहे हैं हमारे साथी कॉमेंटेटर, या ठिकाणी एक सिने अभिनेता, मला वाटतं 3 चित्रपट त्यांचे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत। आमच्या बरोबर उजव्या बाजूला कॅमेरामॅनचा जो या ठिकाणी स्टेज बनवलेला आहे, त्या स्टेजवरती जो खेळाडू बसला आहे त्याला विनंती आहे प्लीज आपण थोडं खाली उतरायचं तिथून, प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला। ग्रँड फिनाले खरं तर ज्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना होती तो इथे सुरू होतोय पहा। हर सर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वहाँ समंदर होता है, जीवन की इस कर्मभूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। बरोबर 1:48 होत आहेत आणि पाहतो 1:49 बरोबर आपण सामन्याला सुरुवात करत आहोत। प्रशांत सर माझ्या समेत जोडले जात आहेत। सलामीची जोडी धानोरी स्पोर्ट्स धानोरी संघाकडून भरत टिंगरे आणि कौशल टिंगरे, तर गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण आर्मी 11 नकुल सोळुंके मेजर आहेत, जम्मू काश्मीरमध्ये निश्चितच ते आता कार्यरत आहेत आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली है। सुहास बरोडे अपना स्वागत है, वेलकम, हम आपका दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं। और पहली गेंद नकुल ऑफ टप के बाहर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, पॉइंट बॉल लगे तरफ बैकफुट पर शानदार तरीके से पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद बिल्कुल नहीं रुकने वाली, 4 रन
टकाटक फटाफट कमाल का स्कोर कट गेंद बॉडी के बाद 4 रन। भिडवते साऱ्या गगनात ललकार संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। एक्शन रिप्ले में अगर देखें तो बिल्कुल टप्पा ऑफ स्टंप के बाहर था, थोड़ा सा रूम मिला और इसका भरपूर फायदा उठाया भरत टिंगरे ने और पहली गेंद पर एक खूबसूरत सा स्ट्रोक स्क्वायर कट किया था, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर थोड़ी सी जगह मिली, एक बार फिर टप्पा खाने के बाद उछाल भी था। 4 रन बगैर किसी नुकसान के। इस बार बहुत अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद बिल्कुल बाहर की तरफ जाते हुए गेंद कट करना चाह रहे थे, बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा, एक तेरी एक मेरी भरत दादा की विकेट गिरी है। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। मोठा विकेट पाहतो आपण भरत टिंगरेच्या रूपाने पाहतो तिथे नकुलला। खरं तर पहिला चेंडू बघितला आपण उजव्या स्टंपच्या थोडासा बाहेर होता, स्क्वेअर कटचा चांगला फटका बघायला मिळाला। खरं तर प्रशांत सर पहिल्या बॉलवरती चौकार आला। टी फॉर टॅट ईट का जवाब पत्थर से पुढच्या चेंडूवरती भरत टिंगरेला पॅव्हलियन दाखवलंय। बिल्कुल अपने सही का ईट का जवाब पत्थर से देते हुए विकेट प्राप्त किया है और पहली गेंद अगर देखें तो टप्पा खाने के बाद उछाल था लेकिन रूम ज्यादा मिला, जगह ज्यादा मिली। अभी टप्पा खाने के बाद उछाल था लेकिन उतनी जगह नहीं थी, तो इसका फायदा मिला और टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी हरकत भी कर रही है। उच्च कद के गेंदबाज है, जब इतने उच्च कद के गेंदबाज होते तो पहले वाले से गेंद आती है, हैम एक्सेल से गेंदबाजी हो रही है। पहले ओवर का खेल, स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। नंबर 3 पर बल्लेबाज अमोल पवार। अनेक मान्यवर पाहतोय प्रशांत सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। या स्पर्धेचं ज्यांनी वार्तांकन अतिशय सुंदर केलेलं आहे ते विभाग बवार सर अर्थात चाकू, त्याचबरोबर सरपंच दिगंबर मगर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर आपण पाहतोय अजिंक्य कानडे आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर वैभव नाना पवार सिद्धगावावरून आले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करून जाऊया मैदानाच्या आतमध्ये। एक चांगला फटका तिथे पाहतो आपण, चौकार आलाय प्रशांत सर। दरम्यान अमोल पवारच्या बॅटमधून धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 8 धावा। पहले ओवर की कहानी आप देख रहे हैं और प्रमुख गेंदबाज के तौर पर नकुल गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अमोल पवार पहली गेंद पर प्रहार करते हुए 4 रन अर्जित किए हैं बल्लेबाज अमोल पवार ने। स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का पहला ओवर, नकुल अपनी बॉलिंग मान पर तैयार, कॉम्बक्सी से गेंदबाजी कर रहे हैं। दोबारा रचनात्मक तरीके से खेलना चाह रहे थे। ये ओवर देखे, पहली गेंद पर चौका आया, स्क्वायर कट किया गया था, दूसरी गेंद पर टप्पा खाने के बाद उछाल था। एक बार फिर यहाँ रचनात्मक तरीके से बल्लेबाजी करना चाह रहे थे लेकिन पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर चौका, चौथी गेंद पर बिंदी गेंद आई है। नकुल बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। अब ये 5वीं गेंद पर क्या होगा वो देखना बहुत जरूरी। स्ट्राइक रेट पर अमोल पवार बहुत अहम पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। That's a very good delivery. Just pitching out of the batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and they can be no run. यहाँ अगर देखें नकुल कम बैक कर रहे हैं, बिल्कुल कम बैक कर रहे हैं और आउट ऑफ द ऑफ अच्छी गेंदबाजी रही है। नकुल भाई से मेजर है और मिलिट्री में आप जब काम करें तो फिटनेस बहुत अच्छा होता है, माइंडसेट बहुत अच्छा होता है। जब आपके खिलाफ हमला हुआ तो उसके बाद में कम बैक करना आप जानते हैं। नकुल अपनी बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे अमोल पवार। इस बार अच्छा स्ट्रोक है लेकिन खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। मैदान पर बढ़िया फील्डिंग रही है। फिलहाल सूरज यादव ने गेंद को फील्ड किया। इस ओवर की आखिरी गेंद पर बिंदी। पहले ओवर का खेल, 2 चौके इस ओवर में, एक भरत दादा टिंगरे इनके बल्ले से, अमोल पवार ने हमला किया था, एक चौका इनके बल्ले से, लेकिन उसके बाद में नकुल ने बहुत ही बेहतरीन तरीके से कमबैक किया। आखिरी 3 गेंदों पर कोई रन नहीं आया और अब जाकर अगर देखें तो बहुत महत्वपूर्ण मुकाबला जिसमें कि लक्ष्मण सर पहले ओवर में 8 रन 1 विकेट के नुकसान पर। धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी पाहतो आपण सुरुवात जर बघितली एका बाजूला नक्कीच क्षेत्ररक्षण करणारी टीम जर पाहतो आपण आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर संघानं जी काही सुरुवात केलेली आहे, कमालीची गोलंदाजी इथं बघायला मिळेल आपल्याला। नकुलची पहा फक्त 8 धावा आणि महत्त्वाचा विकेट भरत टिंगरेच्या रूपाने घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्या स्पर्धेला ज्यांनी पिच सौजन्य दिलं ते पेरणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दीपक शेट वाघमारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। आणि एक चांगला प्रेक्षणीय सामना आपल्याला बघायला मिळेल। षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू होणार आहे। गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण अनिकेत काळे, तर एका बाजूने पहा अमोल पवार आणि कौशल टिंगरे
जो की तुषार मला वाटतं या स्पर्धेतला पहिली हाफ सेंचुरी ज्या खेळाडूनं केली तो कौशल टिंगरे. आज मोठ्या धावफलकाची नक्कीच अपेक्षा आहे, मोठ्या इनिंगची अपेक्षा असणार आहे प्रशांत सर. 23 गेंदों में 64 रन, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही थी कौशल टिंगरे की. इस बार बहुत बेहतरीन स्ट्रोक है, थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर आए, शफल में और गेंद को खेल दिया है फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर. इरादा है पक्का, बल्लेबाज के बल्ले से आया शानदार छक्का. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो कौशल टिंगरे बद्दल की या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त अर्थात पहिली हाफ सेंचुरी करणारा खेळाडू ठरलेला कौशलनं पहिल्याच बॉलचा सामना इथे केला आणि चेंडूला अक्षरशः सीमारेषा दाखवली. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल या षटकाराच्या मदतीनं 14 धावा आपण पाहतोय. अनिकेत काळेच्या हातामध्ये पाहतो आपण चेंडू दिला गेला. शिरू प्रीमियर लीगचं पर्व 11 आपण पाहतोय. खरं तर 10 वर्ष सातत्यानं पाहिलं आपण ही स्पर्धा. शिरूर प्रीमियर लीग आणि या शिरूर तालुक्याला प्रशांत सर एक मोठा इतिहास आहे क्रिकेटच्या बाबतीमध्ये, हा देखील निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवेल मी. यावेळेस रिव्हर्स केला तिथे कौशल टिंगरे, बॅक टू बॅक षटकारा पाठोपाठ खणखणी चौकार आलाय. भिडवते साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाजी की हरकत उनको मिली बरकत. क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे कौशल टिंगरे और स्कोर 10 कौशल टिंगरे का. टोटल अगर देखें तो टीम 18 पर पहुंच चुके. 18 पर लॉस ऑफ 1 विकेट. ओवर की बात करें तो दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं. लंबे रनअप के साथ गेंदबाजी होती भी. इस बार फंस गए कवर पर खिलाड़ी, गेंद के नीचे और विकेट. बैक टू द पेपर जा रहे कौशल टिंगरे और विपुल सालुंके ने लिया कैच. इंपॉर्टेंट विकेट अनिकेत को मिलता बाद 2 अच्छे स्ट्रोक और उसके बाद में राउंड विकेट. गेंदबाजी टप्पा खाने के बाद बिल्कुल ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद को ऑन साइड पर मन बना के खेलने का प्रयास किया गया था और गेंद बल्ले के ऊपर अच्छी नहीं चढ़ी. बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए हैं और धानुरी स्पोर्ट क्लब के उम्मीदों को यह दूसरा झटका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. दुसरा फलंदाज पाहतो आपण कौशल टिंगरे तिथे बाद झालाय. प्रशांत सर आपण पाहतोय की एक षटकार त्यानंतर चौकार. शिरूर तालुका जर बघितला आपण, तुम्ही पुण्यामध्ये गेलात स्वारगेटला नेहरू स्टेडियमवरती तर तिथे तुम्हाला एक प्रवेशद्वार दिसेल, त्याच्यावरती प्राध्यापक दीप देवधर हे नाव आहे. खरं तर प्राध्यापक दीप देवधर हे क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे. जरी त्यांना प्रथम श्रेणीचा क्रिकेट खेळायला मिळालं नसताना तर त्यांचं मूळ गाव हे आमच्या शिरूर तालुक्यामध्ये आहे. तुम्ही नावऱ्याच्या पुढे जर गेलात तर आंधळगाव या ठिकाणी प्राध्यापक देवधरांचं आजही तुम्हाला घर दिसेल. त्या ठिकाणी जुना वाडा आहे आणि खरं तर ते एक जुने जाणते फार मोठे क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. आजही त्यांच्या नावानं देवधर करंडक खेळवला जातो बा. ते मूळ शिरूर तालुक्यातले आहेत आणि हा शिरूर तालुक्याचा वर्ल्ड कप सुरू आहे. प्रशांत सर बिल्कुल एक अच्छी जानकारी हमारे साथी कमेंटेटर लक्ष्मण मांडे साहब ने आपको दी है. और ये हमारे मेहमान आप देख रहे हैं, बहुत सारे मेहमान इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. और नए बल्लेबाज प्रवीण पलांडे और टीपा खाने के बाद गेंद नीचे रही, बहुत अच्छी गेंद थी. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन अनिकेत द्वारा. इनके खिलाफ देखिए पहली 2 गेंदों पर हमला हुआ, उसके बाद में एक बार फिर देखिए टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही और थोड़ा अगर देखिए तो थोड़ा ऑफ टर्म के बाहर भी जाते हुए गेंद और थोड़ी नीचे भी रही है. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं अनिकेत काले. स्कोर अगर देखें तो 18 रन 2 विकेट के नुकसान पर. ये सारे मेहमान आप देख रहे हैं इस मंच पर. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभ आगमन होतंय सन्मान्य श्री अतुल क्षीरसागर यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं स्वागत होतंय एका दिमागदार शानदार चौकारानं. खूबसूरत स्ट्रोक था, इनको दिखती है छोटी सी दरार और रन ढूंढते 4. देखिए किस तरह से एक बार फिर गेंद बॉडी लाइन की तरफ चलेगी. अलॉन्ग द कट मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. हॅलो. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री अतुल शिरसाट यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय, त्यांचे मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि खरं तर उद्योजक सचिन दरेकर सर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचंही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. पकड़ने के बाद एक बार फिर दोबारा हरकत करती हुई गेंद, न बल्लेबाज समझ पाए न विकेट कीपर. गेंद चलेगी बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर. भाग्य का साथ मिलता हुआ, बिल्कुल भाग्य का साथ मिला है. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. भिडवते
उमटते साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. खरं तर तुम्ही पाहतात ही स्पर्धा यशस्वी करत असताना पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आज खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सह आयोजक जर प्रशांत सर तुम्ही पाहिलेत तर आमचे विवेक भवार सर असतील, रोहित गव्हाणे असतील, ऋषी गव्हाणे असतील, किरण गव्हाणे असतील, रविराज वारंग असतील, गणेशजी शेवाळे, शुभमजी तळेकर, अनिलजी दरेकर, अथर्व गव्हाणे, दीपकजी मोरे, भरत भालेराव, निखिल गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे या सगळ्या मंडळींनं खरं तर फार मोठे कष्ट या स्पर्धेसाठी घेतलेले आहेत आणि त्या सगळ्यांचंच आम्ही मानाच्या शिरूर प्रीमियर लीगमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता तर खरं तर सर्व मान्यवर अतिथी या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत आणि आज स्टेडियम पूर्णपणे खचाखच जे भरलं गेलेलं आहे. अशी कुठली जागा आता शिल्लक राहिलेली नाही आहे जिथे प्रेक्षक उभा राहताना पाहायला मिळत नाहीत. अजूनही गर्दी वाढणार आहे. उपस्थित तमाम क्रिकेटच्या रसिकांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दर्दी प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये आहेत. मेगा फायनल इथे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये एका बाजूने धानोरी स्पोर्ट्स धानोरी संघ आहे तर दुसऱ्या बाजूने आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी झुंज देताना पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन महाराजांची प्रतिमा तुम्ही पाहतात. महाराजांच्या आरतीनं खरं तर या स्पर्धेची खरं तर नक्की ज्या सामन्याची सुरुवात होताना पाहायला मिळाली. महाराष्ट्राचं असणारा आराध्य दैवत आणि महाराजांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत असणारी ही भूमी आणि इथे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहतात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शिवबा संघटना सन्मान्य श्री गोविंद मोरे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवबा संघटना नांदेड साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचंही आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. 26 धावा धावपलिकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत सर गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन. 2 ओवर 26 2 विकेट के नुकसान पर धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी. प्रवीण ने 4 पर खेल रहे. अमोल पवार ने 4 रन बनाए हैं और अच्छी गेंद पकाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली. ओल्सर पर कोहली की तरफ गेंद को खेलना तो चाह रहे थे और अब एक बार फिर अमोल पवार टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद और क्या दावा करना चाह रहे हैं. बिल्कुल दावा करना चाह रहे हैं. अंपायर बिल्कुल तीसरे अंपायर की तरफ टीवी अंपायर की तरफ चले गए. राजू डावकर साहब बिल्कुल इशारा कर रहे हैं और अब तीसरे अंपायर टीवी अंपायर प्रवीण जी बिजी हो जाएंगे. कीप रोलिंग वाली आवाज आएगी. बहुत सारी चीजें होती है. और तीसरे ओव्हर का खेळ नकुल दूसरा ओव्हर डालने के लिए. पहले ओव्हर में बढ़िया गेंदबाजी रही है नकुल की. तिसऱ्या पंचांची आज बरीचशी तारेवरची कसरत इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 26 धावा तर आहेत. या चेंडूवरती काय निर्णय आहे तो मात्र पेंडिंग आहे. तिसरे पंच काही क्षणाच्या आतमध्ये मात्र निर्णय कळवतील. आणि प्रशांत सर इथे पंचांची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. टाटा नमक जितकं शुद्ध नाही ना त्यापेक्षा शुद्ध अंपायरिंग या मैदानावरती आम्ही सातत्यपूर्ण या मंडळींची पाहत आलेलो आहे. हमेशा जो अंपायर का काम होता है वो थैंकलेस होता है. मतलब जैसे कि देखें अंपायर तो बिल्कुल बहुत ही महत्वपूर्ण है और मैच दोबारा शुरू हो रहा है. इट्स अ फेयर डिलीवरी. तो जो आपने रिव्यू लिया था अनसक्सेसफुल हुआ है तो आपको एक बार फिर यहाँ से आगे रिव्यू नहीं मिलेगा. बैकवर्ड चले गए. हवा में खेलते हुए गेंद के नीचे खिलाड़ी लिया कैच आउट. अमोल पवार करना चाहते थे पलटवार, करना चाहते थे हमला और शिकार बनके डगआउट की तरफ चले गए हैं. तीसरे विकेट का पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. नकुल की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है. इस बार अगर देखें तो प्रवीण टप्पा खाने के बाद उछालता थोड़ा बैकफुट पर खेलने की कोशिश. और अमोल को मैंने कभी भी ये नहीं देखा कि वो आगे आकर खेल रहे, फ्रंट फुट पर खेलने का प्रयास कर रहे हैं. ये बार बार बैकफुट पर खेल रहे थे. अपने कद का नकुल ने अपने कद का बहुत अच्छा इस्तेमाल किया और एक बार फिर कंधों का इस्तेमाल करते वो बाउंसर डाला था. बैकफुट पर चले गए बल्लेबाज और बैकफुट क्रैम किया और अनिकेत काले ने बहुत अच्छा कैच लपका है. स्कोर अगर देखें तो 26-3 विकेट के नुकसान पर. अमोल पवार खरं तर यागोदर देखील अतिशय सुरेख पद्धतीची खेळी त्याने या मैदानावरती साकारली. परंतु इथे अमोल पवारला आता मात्र स्वस्तामध्ये माघारी परतावं लागलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी तुम्ही न्यू बॅटर आता मैदानाच्या मध्ये पाहाल. शुभम गीते मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. काय कमालीचा खेळ तो मैदानाच्या मध्ये खेळेल. प्रवीणला तुम्ही पाहताय 3 चेंडू खेळाय 4 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. तर गोलंदाज नकुलचं मात्र इथे कौतुकच करावं लागेल. नकुलनं अतिशय सुंदर गोलंदाजी साकारली.
एक विकेट, महत्वपूर्ण विकेट जी अमोल पवारची होती ती इथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळते आहे. गोलंदाज नकुल साळुंके जो काही गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी कामगिरी इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला तिथे धक्का क्रमांक 4. चौथा फलंदाज होतो मैदानाच्या मध्ये बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. नक्कीच प्रशांत सर, विकेट हॅट्रिकची संधी आता मैदानाच्या मध्ये आहेत. नदी मानसारीला तुम्ही पाहिलं असेल या मैदानावरती पहिली विकेट हॅट्रिक नदी मानसारीने घेतली, तर आता संधी आहे इथे मैदानाच्या मध्ये नकुलला विकेट हॅट्रिकची संधी मात्र मैदानाच्या मध्ये पाहूयात. आलेल्या संधीचं सोनं करावं लागेल. मराठी सुंदर म्हण आहे प्रशांत सर, आत्याबाईला जर लावल्या मिशा तर तिचा काका होईल काय, आणि गेलेल्या संधीचं पुन्हा पुन्हा सोनं होईल काय. ऑन स्क्रीन तुम्ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी इथे मात्र जे पाहतायत, आमच्या प्रत्येक कॅमेरामनचं आम्हाला विशेष कौतुक करायचं आहे. प्रत्येक गोष्ट फोकस केलेली आहेत. खरं तर कुणाला फोकस करायचं, कुणाला ब्लर करायचं हे कॅमेरामन कडनं शिकायला पाहिजे. विशेष कौतुक आहे आमच्या सगळ्या कॅमेरामन मंडळींचं. 24 विकेट के नुकसान पर विकेट्स फॉलिंग इन द रेगुलर इंटरवल. दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड एंड नाउ नीड ए पार्टनरशिप. फैंटास्टिक बॉलिंग बाय द ऑन द बॉलर. नकुल की गेंदबाजी बहुत बढ़िया, प्रशंसा करनी चाहिए. जिस तरह से निरंतरता के साथ अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, कीर्तिमान के दहलीज पर है. इससे पहले अंसारी साहब ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था और पहला हैट्रिक पूरा किया था. अब जाकर देखिए मौका मिलेगा. नकुल सोलंक इस वक्त सोलंकी गेंदबाजी कर रहे हैं. नए बल्लेबाज आए हैं आकाश काले, प्रवीण पालंडे और आकाश काली की जोड़ी मैदान के अंदर. इस बार अच्छा स्ट्रोक फ्रंट पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. इस ओवर की बात करें तो बहुत अच्छा ओवर बिल्कुल इस वक्त आर्मी संभाजी नगर टीम के लिए. दूसरी तरफ अगर देखें तो यहाँ से साझेदारी की जरूरत होगी इस मुकाबले में धानुर स्पोर्ट धानुर टीम के लिए. ये बहुत इंपॉर्टेंट मैच है. फाइनल का मुकाबला आप खेल रहे हैं. 28 विकेट के नुकसान पर प्रवीण अभी भी 2 गेंदों का खेल आना बाकी. 28 धावा जरी धावपलिकावरती लागले असले सर तरी हे 2 संघ पहिले बाजीराव आहेत. खरं तर पहिले बाजीराव का, कारण यांनी हरलेली लढाई पाहिलेली नाहीये. पहिल्या बाजीरावांना हरलेली लढाई पाहिली नव्हती आणि हे दोनही संघ तेथे मात्र तुम्ही पाहतात पहिले बाजीराव आहेत. कोणता संघ इथे बाजी मारणार आहे यावरती सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. 28 धावपलिकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. तीसरे ओवर के आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. प्रवीण पालंडे 4 पर बल्लेबाजी कर रहे तो आकाश काले ने 2 रन बनाए हैं और यहां से बिल्कुल दोनों बल्लेबाज संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. और टप्पा खाने के बाद विचार था. बहुत अच्छी गेंद थी, ये बेहतरीन गेंद, 1 बॉल का इशारा. ये अनप्लेबल गेंद थी बल्लेबाज के लिए. नकुल की कमाल की गेंदबाजी, गजब की गेंदबाजी रही है. और उनका स्पेल देखे इस वक्त 2 ओवर 10 रन और 3 शिकार. आपने किए 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. नकुल ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. ये आखिरी गेंद के टप्पा खाने के बाद अचानक उछली और बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं था. अनप्लेबल गेंद थी. बहुत बेहतरीन विकेट कीपिंग. विकेट के पीछे 3 ओवर का खेल 28 विकेट के नुकसान पर. लेकिन अब क्या तो अभी भी देखिए तो टीवी अंपायर बिजी हो रहे हैं. ऑन फील्ड अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ रेफर किया है. डिसीजन पेंडिंग. प्रवीण अगर कोई मेहमान आए तो उनका सम्मान करना हमारा एक बार कर्तव्य है. तो चलते एक बार फिर जो मेहमान आए हैं उनका बस सम्मान बिल्कुल हम करते रहेंगे. अंपायर का क्या इशारा होगा वो भी देखना बहुत जरूरी है. तीसरा ओवर टिप्पा खाने के बाद गेंद अचानक उछली थी और बहुत ऊपर से बिल्कुल चली गई थी. तो थर्ड अंपायर का क्या इशारा वो भी देखना बहुत जरूरी. फिर डिलीवरी है, इट्स अ फेयर डिलीवरी. बहुत अच्छी गेंदबाज नकुल द्वारा. 2 ओवर 10 रन और 3 विकेट. चला वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे, कारण यानंतर देखील प्रशांत सर तुम्ही पाहतात अजून एक आपल्याला मेगा फायनल जी खेळवायची आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि खरं तर तुम्ही पाहतात थोड्याच वेळामध्ये आजचं प्रमुख आकर्षण जे मात्र आहे आणि आज प्रेक्षकांनी खास करून मोठी गर्दी केलीत.
आणि गौतमी पाटील, सबसे कातील गौतमी पाटील थोड्याच वेळामध्ये मात्र या ठिकाणी आपलं मनोरंजन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. किती येतील किती जातील, परंतु आता मार्केटमध्ये एकच नाव, गौतमी पाटील. 28 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षक बघा, एरवी क्रिकेटचा खेळ सुरू आहे परंतु फारसे रिॲक्शन नाहीत, पण गौतमीचं नाव घेतलं ना की सगळ्यांच्या नजरा इकडे येतात. आपण पाहू शकता गौतमी पाटील अगदी थोड्याच वेळात, म्हणजे तुम्ही जी प्रतीक्षा करताय, चातक पक्षाप्रमाणे वाट बघताय, अगदी थोड्याच वेळात गौतमी पाटील यांचं आगमन आपल्याला बघायला मिळेल. 28 रन 4 विकेट के नुकसान पर ये कम बॉक्स, जहां हमारे साथ प्रवीण कामटकर जुड़े हुए हैं, हमारे साथी कमेंटेटर, और बहुत ही बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का मल्हारी अप्पा गमा ने इनके नेतृत्व में प्रतियोगिता का आज का ग्रैंड फिनाले के दिन विकास पवार अपनी बोलिंग पात पर तैयार, आकाश काले 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, प्रवीण पालंडे ने 4 रन बनाए हैं और दोनों बल्लेबाज थोड़ा सा वक्त जरूर ले रहे हैं, समय ज्यादा नहीं जाना चाहिए. शिरूर तालुका क्रिकेट एसोसिएशन प्रेसिडेंट, शिरूर प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. बैकफुट चले गए, क्रैम्प है बल्लेबाज, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए हैं, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है, तारी के अंदर बिल्कुल फील्ड होती भी, अच्छा टाइमिंग नहीं था. ये सुंदर गेंदबाज द्वारा गेंदबाजी में परिवर्तन हुआ है, विकास को मौका मिला है और प्रवीण पहली गेंद पर बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. विकास पवार प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 30 रन 4 विकेट के नुकसान पर. आज हमारे साथ कॉम बॉक्स में प्रवीण कामटकर है. अभी देखिए कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. ऑन स्क्रीन सर तुम्ही पाहू शकता संतोष भालेराव सरांना आणि जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील थ्रो गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना प्रथमतः बंद जर कोणी केलं असेल ना तर ते या माणसानं केलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे संतोष भालेराव सर. त्यांच्या समेत राजू डावकर सरांना तुम्ही पाहतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश भालेराव सर तुम्ही पाहतात. गणेश गायकवाड सर देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. सागरभाई दरेकर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे. आणि खास करून सागरभाईने उल्लेख केला संतोष भालेराव सरांचा की पुणे जिल्ह्यातील फेकी बंद करणारा एकमेव माणूस आहे संतोष भालेराव आणि राजू डावकर सर, आणि ह्या मंडळींचं विशेष कौतुक आहे. आणि खरं तर मला अभिमान आहे, माझ्याच गावातले संतोष भालेराव सर, सतीश भालेराव सर आहेत. आणि त्या माणसानं मैदानावरती शपथ घेतली, मी ज्यावेळेस मरेल ना त्यावेळेस माझा आत्मा, माझी चिता ही क्रिकेटच्या मैदानावरती जाळा. हे क्रिकेट विषयी असणारं प्रेम आहे त्या माणसाचं. ऑन स्क्रीनवरती संतोष भालेराव सरांना तुम्ही पाहाल. बिल्कुल ये देखा जा रहा है कि क्या बल्लेबाज स्टंप के पीछे आए, बिल्कुल स्टंप के आगे हैं तो कोई परेशानी नहीं है. 30 रन 4 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो ये चौथा ओवर प्रगति पर है. शिरूर तालुका क्रिकेट एसोसिएशन प्रेसिडेंट, शिरूर प्रीमियर लीग 2024 और बेहतरीन आयोजन, बेहद ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का. और करंट रन रेट की बात करें तो 9.47 का है. प्रवीण जी, जिस तरह से ये मुकाबला चल रहा है, पहली गेंद की अगर कहानी देखें तो सिंगल के साथ, जो पहली गेंद अगर देखें तो डबल के साथ शुरुआत हुई, मतलब 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. और चर्चा करें दोनों बल्लेबाज, डिसीजन आया है, डिसीजन बिल्कुल एक बार फिर आया है और ये 2 रन आपने मुकम्मल किए हैं तो काउंट हुए हैं 30 रन 4 विकेट के नुकसान पर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होईल, तयार होताना तुम्हाला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विकास पवारला तुम्ही तिथे पाहतायत, गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होईल. यावेळेचा चेंडू मात्र मोठा आक्रमक फटका खेळाय, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती येईल तोपर्यंत चेंडू सरळ सीमारेषेला आग लावतोय. येतोय सनसनीत खणखणीत दणदणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. चौथे ओवर का खेल, स्कोर 34 रन 4 विकेट के नुकसान पर. आकाश काले 2 पर खेल रहे. प्रवीण पालंडे के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक, टप्पा खाने के बाद उछाल था लेकिन गेंद बिल्कुल थोड़ा सा लेग स्टंप की तरफ थी तो घूमकर गेंद को खेल दिया फाइन लेग बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए. प्रोजेक्टर स्कोर दिखाई दे रहा 58. करंट रन रेट जो 9 की तरफ था वो बिल्कुल चला गया अब 10 के ऊपर. चौथे ओवर का खेल, विकास पवार गेंदबाजी करने के लिए तैयार, दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं. कदम का इस्तेमाल जरूर किया गया था, इस बार तेज रफ्तार की गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल मिला, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, बिनती गेंद आई है. स्कोर 34 4 विकेट के नुकसान पर. विकासला सर तुम्ही पाहिलं असेल पहिल्या चेंडूवरती चौकार आला. म्हणजे असे बरेचसे खेळाडू आपण पाहतो चौकार आल्याच्या नंतर मात्र
पुन्हा एकदा भरकटणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु शांत डोक्यानं खेळणारा हा खेळाडू आहे. आणि तुम्ही त्याला पाहिलं असेल विकासला, पुढचा चेंडू त्याने काय कमालीचा टाकला, डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. परत एकदा पाहूयात, डिसिजन मात्र पेंडिंग आहे. कमालीची मॅच आणि खरं तर ओपन हाफसाठी मात्र तुम्ही पाहतात या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं प्राईज. अध्यक्ष शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस मानसिंग भैया पाचुंदकर आणि उपसरपंच रांजणगाव गणपती सन्मान्य श्री श्रीकांत रूप बबलू पाचुंदकर यांच्याकडनं प्रशांत सर 1 लाख रुपयांचं प्राईज या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतायत. तर द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपये ॲडव्होकेट सुधीर काका ढमढेरे, उद्योजक तळेगाव ढमढेरे आणि माजी उपसरपंच सणसवाडी युवराज बापू दरेकर यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतात ओपन हाफसाठी द्वितीय क्रमांकाचं प्राईज आहे. स्पेशल थैंक्स फॉर ऑल ओवर स्पॉन्सर. स्कोर 34 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो ये चौथा ओवर आप देख रहे हैं. श्री छत्रपति शिवाजी महाराज पहल एंड से गेंदबाजी हो रही है. अरबी 11 टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया. फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर विकास पवार. और के बाहर गेंद थी, बैकफुट में चले गए, इंतजार किया, बहुत बढ़िया तरीके से गैप में गेंद को खेला गया है और 2 रन देने का मौका. इसी तरह से आपको रन बनाने पड़ेंगे. जब कमजोर गेंद आएगी तो उसके ऊपर प्रहार करके वो बड़े स्ट्रोक के एक बार फिर आपको तब्दील करना है और तब तक स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है. प्रवीण, स्कोर 36 विकेट के नुकसान पर. 6 षटकांची लढत आहे. खरं तर प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्हाला एक मोठं आव्हान ठेवता येणं गरजेचं आहे. आणि आज खरं तर जे काही करायचं आहे ते ना आज करायचं आहे. आज नाही तर परत कधीच नाहीत. परत एका वर्षाची वाट पाहावी लागेल तुम्हाला. वाह, काय वेगवान मारा होता मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाच्या डोळ्याचं पापणं लवतं ना लवतं तो चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतो. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि हे डॉट बॉल फार महत्वाचे आहेत खरं तर छत्रपती संभाजीनगर संघासाठी. एक्शन रिप्ले देखिए, टेनिस क्रिकेट डॉट ने द्वारा और टिपा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था. मन बना के खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा. प्रवीण पालंडे स्ट्राइकर इन पर. स्कोर 36 विकेट के नुकसान पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर विकास पवार. इंतजार किया, सही स्रोत बल्लेबाज द्वारा. टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाती हुई गेंद और एक्स्ट्रा कवर पर क्या कर रहे ढूंढो रे साजना. मोए. स्कोर अगर देखें तो यहाँ से 37 विकेट के नुकसान पर. अच्छी बात यह है कि रन आपको ज़्यादा नहीं मिले, लेकिन मुझे तो लग रहा था गेंद को ढूंढ रहे थे, बिल्कुल ढूंढ रहे थे. और एक बार फिर देखिए ये कमेंट आया है. सचिन Karabe, I want to express my heartfelt appreciation for the tremendous commentary to you both proud during cricket broadcast of Shirur Premier League. Sachin Karabe, thank you very much. एक बहुत ही अच्छा कमेंट और आपने वो इंग्लिश में लिखा हुआ है. सबसे बड़ी बात है, बात यहाँ तक आई है. सचिन खराबे सर वाजेवाडीवरनं मात्र ही कमेंट आपल्यापर्यंत पोहोचलेत. सचिन खराबे सर आयकॉन यांचा मी विशेष करून मनापासून स्वागत करतो आहोत. आणि या मैदानावरती ते खेळून गेलेले आहेत. ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहाल स्मिथ हास्य असणारा फोटो तुम्हाला समोर येतोय. पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे. फक्त हे नाव नाही तर तो मात्र एक ब्रँड आता बनलाय आणि शिरूर प्रीमियर लीग ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाताना इथे आम्हाला पाहायला मिळते आहे. संदेश के हाथ में गेंद. 4 ओवर का खेल. 37 पर 4 ओवर की बात करें तो ये 5वां ओवर बहुत महत्वपूर्ण होगा. आकाश काले 2 पर खेल रहे. प्रवीण पालंडे ने 13 रन बनाए. दोनों बल्लेबाज थोड़ा सा समय ले रहे हैं और सामने से बिल्कुल क्वालिटी गेंदबाजी आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. मल्हारी अप्पा गबाडे. स्वार्थाला जिथं काळजात तारा नसतो तिथं फक्त निर्व्याज सहकार्याचा पारा असतो. मनात उत्साहानं भरलेला वारा असतो. तिथल्या आग्रहात नम्रतेचा दरारा असतो. असं क्रिकेटच्या खेळाला हक्काचं व्यासपीठ देणारं एक आमचं दिलदार व्यक्तिमत्व अर्थात मल्हारी अप्पा गबाडे यावेळेला समालोचन कक्षामध्ये आहेत. पातळीवरून खास करून मल्हारी अप्पांचे मित्र आदरणीय मंगेशजी भागवत यावेळेला क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत आणि आता त्याचबरोबर या ठिकाणी ते मंचावरती दाखल देखील झालेले आहेत. मंगेशजी भागवत साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा आणि या क्रिकेटच्या खेळाचा अद्भुत क्रिकेटच्या खेळाचा आपण आनंद घ्यायचा आहे. वेलकम सर, मैं आपका दिल के गहरे से स्वागत कर रहा हूँ. अंबादास शिरसाट देखील त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्री संदेश. इस बार बहुत अच्छी गेंद थी. बल्ले के ऊपर चढ़िए फाइले पर थोड़ा सा खिलाड़ी बाबा संघर्ष कर रहे थे. गेंद को अच्छी तरह से फील्ड नहीं कर पाए हैं. स्कोर अगर देखें तो 5वें ओवर में अब 5वां ओवर आप देख रहे हैं 38 for 4.
आणि मला वाटतं इथेच आता आपण पाहू शकता, खास करून पाथर्डीवरून या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच मंगलजी भागवत, अंबादास शिरसाट, त्यानंतर अर्जुन बडबे यांना आपण ऑन स्क्रीन पाहू शकता। इस बार अच्छा स्ट्रोक है लेकिन कमर पॉइंट पर खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका जरूर मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है और बढ़िया, बहुत ही बेहतरीन फील्डिंग बॉडी पर सचिन शिंदे ने गेंद को फील्ड किया था। 5वें ओवर का खेल आप देख रहे हैं, 39 विकेट के नुकसान। प्रवीण यहां से रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है। धावेंसाठी फार मोठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। षटक क्रमांक तुम्ही पाहतात 5व्या क्रमांकाचं मैदानावरती मार्गस्थ आहेत आणि 39 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल, कमालीची खेळी साकारलेली आहे। यावेळेचा चेंडू इथे मात्र फुल केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर येतोय। उत्तुंग गगनभेदी षटकार, हा गेला उत्तुंग षटकार। यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकता या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय मल्हारप्पा गबाणे यांच्यावरती निश्चित कॅमेरा आपल्याला पाहायला मिळेल आणि आमच्या समर्चन कक्षामध्ये। सर स्वागत आहे। एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेट ही फक्त आता आपण बघत ही स्पर्धा नाही, त्याच्यावरती निश्चित पुन्हा एकदा आपण चर्चा करू। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल, यावेळेला काय फटका सजवलाय, अत्यंत सुंदर फटका। इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये। नादखुळा फटका, आपला फटका, 440चा झटका, चेंडू सीमारेषा पार षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। धावपलकावरती आता तुम्ही नजर टाकाल 51 धावा धावपलकावरती पैलवान मल्हारप्पा गव्हाणे यांना तुम्ही पाहतात। आज खरं तर चेहऱ्यावरती फार मोठा आनंद आहे, कारण स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते। ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतात खरं तर जीवाला जीव देणारी मित्रमंडळी फार महत्त्वाची असतात आणि तुम्ही ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकतात अंबादासजी शिरसाट सर, वनवे सरांना तुम्ही पाहाल, मंगेश सरांना देखील तुम्ही तिथे पाहतात आणि ही सगळी मंडळी खरं तर मैत्रीच्या दुनियेतली राजा माणसं आहेत। आणि आज खरं तर आयुष्यामध्ये एकतरी मित्र असावा। आयुष्यामध्ये जर तुम्हाला डॉक्टरांची गोळी घ्यायची नसेल तर दिलदार मित्रांची एकतरी टोळी आप्पा तुमच्या समवेत असणं फार गरजेचं आहे। आणि मैत्री कशी असावी, मैत्री यावेळेला कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी, शोलेच्या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र सारखी असावी। यावेळेला हे दोन मित्र आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात, अंबादास शिरसाट आणि त्याचबरोबर मल्हारी आप्पा गबाणे। 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संध्येचं हे षटक आहे अत्यंत महत्त्वाचं आणि 2 मोठी आक्रमणं झालीत। एकदा हुकचा फटका खेळला आणि त्यानंतर ओव्हरपिच चेंडूवरती एक जबरदस्त फटका खेळला गेला। मैत्री कशी असावी, धर्मवीर संभाजीराजा आणि कवी कलश मृत्यूच्या तोंडामध्ये असताना देखील मैत्रीनं साथ दिली, अशी मैत्री असावी हे फार महत्त्वाचं आहे। खरं तर आपली स्टोरी फक्त इंस्टाग्रामला टाकणारा मित्र नसावा, तर आपल्या आयुष्याची स्टोरी माहिती असणारा एकतरी मित्र असावा। आणि हा चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर। सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार। अत्यंत सुंदर बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलंय, 3रा षटकार या ठिकाणी। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। कडक बेधडक बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम बॅटिंग। लागोपाठ हा गेला उत्तुंग षटकार। यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। लागोपाठचे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये। आज खरं तर शिरूर तालुक्याची दिवाळी, जत्रा, यात्रा, उरूस सगळं काही आज आहे, कारण आज खरं तर शिरूर प्रीमियर लीगचा फायनलचा सोहळा आहे। शानदार खेल, मैदान के अंदर रन संख्या 57, 4 विकेट के नुकसान पर प्रवीण पालंडे संकटमोचक खिलाड़ी साबित हो रहे हैं। 13 गेंद में 32 रन बनाए, 3 लगातार बैक टू बैक 3 सिक्सर इनके बल्ले से और 2 काउ कॉर्नर पर एक डिस्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट। इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी। टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर ऑन द राइज गेंद को खेलना तो चाह रहे थे, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, लॉकआउट क्षेत्र में चली गई थी। 5 ओवर 58, 4 विकेट के नुकसान पर धानोरी स्पोर्ट धानोरी की गाड़ी प्रवीण पटरी पर आई है और इसकी वजह है प्रवीण पालंडे। 14 गेंदों में इन्होंने 33 रन बनाए और ये जो ओवर था, इस ओवर की बात करें
तो संदेश के ऊपर हमला हुआ, बल्लेबाज ने मेला लूटा और गेंदबाज का दिल टूटा। तोड़फोड़ वाली बल्लेबाजी प्रवीण पालंडे की। इस ओव्हर में 21 रन आहे, स्कोर 58, 4 विकेट के नुकसान पर। प्रवीणने जे खेळलेले 3 षटकार होते ना, खरं तर ते सर फार महत्त्वाचे राहिले त्या मैदानावरती आणि धावफलकानं आकार घेतला। 58 धावा धावफलकावरती आहेत। 5 षटकांचा खेळ संपला। या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात ज्यांनी खरं तर या स्पर्धेचं तोंड भरून गोड कौतुक केलेलं आहे आमचे मित्र रांजणगाववरून मात्र विशाल नळकंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत। त्याचप्रमाणे राज गायकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचंही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत। विकास पवार का ये दूसरा ओवर है। शिरूर तालुका क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट शिरूर प्रीमियर लीग 2024 आप देख रहे हैं। ये फाइनल का मैच, ग्रैंड फिनाले। ओपन अप में 1 लाख की नकद राशि और उसके साथ खूबसूरत ट्रॉफी। हमारे स्पॉन्सर मानसिंह भैया पांचुनकर, प्रमुख गेंदबाज के तौर पर विकास पवार और द सफारी को डिलीवरी। टप्पा खाने के बाद उछालता, थोड़ा बैकफुट खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तारों की तरफ। देखिए एक बार फिर अच्छा एंगल था, क्रीज के कोने का इस्तेमाल किया और एंगल से थोड़ा सा परेशान, और एक बार फिर वो टप्पा खाने के बाद उछालता, इसलिए देखिए बल्लेबाज थोड़ा परेशान हुए। 58, 4 विकेट के नुकसान पर। परत एकदा विकास तयार होतोय। अतिशय सुरेख कामगिरी या अगोदर देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। वा, सुंदर सुंदर चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये। खरं तर रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण विकास करणं होताना पाहायला मिळतो, परंतु 2 क्षेत्ररक्षक मधला ताळमेळ पहा। वाघाची दहाड इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल। चित्त्याच्या चपळाईनं खरं तर 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावतो। 4 गडी बाद 60 धावा धावफलकावरती आहेत। बहुत ही क्रूशियल मुकाबला फाइनल का मैच है। पहले 3 ओवर में संघर्ष रहा, खास करके देखिए जब धारूर की टीम बल्लेबाजी करने के लिए आई तो दूसरा ओवर जब एक बार फिर अनिकेत काले गेंदबाजी करने के लिए आए थे तो उनके खिलाफ 8 रन। उसके बाद में संदेश के ऊपर हमला हुआ। अभी फिलहाल ये जो ओवर है वो 6वां ओवर है, तो जो 5वां ओवर था जिसमें मोमेंटम बल्लेबाजों की तरफ चला गया और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है। महसूस करने का समय आ गया है। एक तरफ विकेट की तलाश में रहेगी आरबी की टीम। विकास पवार अपने बोरिंग मार्फत तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस बार अच्छा स्ट्रोक है, सुंदर टाइमिंग, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाएगी। फ्लैट पक्का और ये लगा शानदार छक्का। मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर कर रहे हैं। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। 18 चेंडूमध्ये 40 धावेंची पार्टनरशिप इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। 66 धावा धावफलकावरती लागल्यात आणि इथे तुम्ही पाहता 4 फलंदाज पूर्णपणे माघारी परतलेत। आक्रमण चढवलंय विकास पवार वरती देखील। परत एकदा फटका तर फसलाय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला तिथे आणि फलंदाज प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। प्रवीण, यहाँ अगर देखें तो विकास पवार जब गेंदबाजी कर रहे तो क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं, तो जो एक्शन रिप्ले देखिए हमारे संदेश अपडेटर बिल्कुल आपको दिखाएंगे कि क्या हुआ था पिछले गेंद पर। बहुत अच्छा काम कर रहे हैं संदेश। अब जाकर देखिए विकास पवार की ये गेंद, क्रीज के कोने का इस्तेमाल, एंगल क्लियर किया, टप्पा खाने के बाद बिल्कुल वो बाहर की तरफ निकल रही थी गेंद और ऑन साइड पर खेलने का प्रयास। अगर इसे आप कवर क्षेत्र में खेलना चाहते थे एक बार फिर खेल सकते थे, बिल्कुल तो एक फायदा हो सकता था आपके लिए। लेकिन अब टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद को ऑन साइड पर खेलने का जब प्रयास किया गया तो मिस्टर स्ट्रोक था। अच्छा कैच राहुल नीलम का। यहाँ विकेट की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण विकेट, प्रवीण ने बहुत अच्छा काम किया, शानदार बल्लेबाजी रही है। 66, 5 विकेट के नुकसान पर। या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहताय सन्माननीय श्री संदीप नरके कासारेवरून त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत। संदीप नरके आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं मनापासून मनपूर्वक स्वागत। 18 गेंदों में 41 रन बनाए आज प्रवीण पालंडे ने और अंडर प्रेशर एक अच्छी पारी रही है। सुंदर खेल मैदान के अंदर फाइनल का मुकाबला। 66 पर लॉस ऑफ 4 विकेट। विकास पवार टपकाने के बाद उछालता, बैकफुट पर खेलने की कोशिश, बिल्कुल विकेट कीपर ने अपना काम तो किया है, तो बल्लेबाज डकआउट की तरफ जाएंगे। रंजीत टिंगरे बैक टू द पेवेलियन। बहुत बड़ा झटका लगा है। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची
दमदार विकेट। छठे ओवर का खेल करंट रेट 11.65 का है और स्कोर अगर देखें तो 66। ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण, आकाश काले के ऊपर रहेगा पूरा दारमदार, किस तरह से खेलेंगे, क्या इंटेन होगा इनका वो देखना बहुत जरूरी। अच्छा फिनिश करने का प्रयास करेंगे, आकाश काले के पास काबिलियत बिल्कुल है। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं ललित, जो एक ऑलराउंडर खिलाड़ी, वैसे गेंदबाज के तौर पर इनकी पहचान बनी हुई है, लेकिन बल्लेबाजी करने का ज्यादा नहीं मौका मिलेगा क्योंकि अभी आखिरी गेंद है। प्रवीण, ये आखिरी गेंद शेष दोनों के लिए योग्य विशेष। या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहतात वसुंधरा करंडकाचे आयोजक आणि आमचे मित्र वैभव चव्हाण यांचं या ठिकाणी शुभागमन होते। वैभव सरांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विकास पवार इस मैच में बिल्कुल कमबैक कर रहे, पहली गेंद पर बाबिंदी, दूसरी गेंद पर डबल, उसके बाद में सिक्सर और ये विकेट आया है। स्ट्राइकर पर बल्लेबाज आकाश काले बैकवर्ड चले गए, ऑन साइड पर पुल किया, टाइमिंग अच्छा नहीं है और विकास का बहुत ही बेहतरीन कैच, शानदार कैच। इस ओवर में दूसरी बार एक बहुत बड़ा झटका दिया है और 6 ओवर की अगर बात करें तो 66, 6 विकेट के नुकसान पर टप्पा खाने के बाद उछालता, एंगल क्रिएट किया गया और उसका फायदा मिल रहा है विकास पवार को। और क्या जबरदस्त कैच, रनिंग कैच लिया गया विकास पवार की जबरदस्त गेंदबाजी। इस ओवर की बात करें तो 3 विकेट जरूर आए, 1 रनआउट था और 2 विकेट बिल्कुल जाएंगे विकास पवार के खाते में। अब 6 ओवर 66, 7 विकेट के नुकसान पर धानुष स्पोर्ट्स क्लब ने पहले बल्लेबाजी करते बनाए हैं और 67 रनों का लक्ष्य इस वक्त आर्मी के सामने रखा हुआ है। प्रवीण जी हमारे साथ जुड़ेंगे, बहुत इंटरेस्टिंग बातें वो बताने वाले हैं। या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहतात आमचे मित्र आर्यन वाजे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। अनेक क्रिकेटचे रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जात आहेत, सर्वच उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून मनपूर्वक स्वागत। कुठलाही वेळ आता मात्र घ्यायचा नाही, ताबडतोब क्षेत्ररक्षण लागलं जाईल आणि 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येतील। टार्गेट जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 67 धाब्यांचं टार्गेट इथे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय आणि मेगा फायनल इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। रंगत येणाऱ्या या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल हे पाहायचं आहे। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट शिरूर प्रीमियर लीग 2024। राम राम मंडळी, प्रेक्षकांसाठी खास सुवर्ण संधी, क्रिकेट महर्षी पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे मित्र परिवार आयोजित शिरूर प्रीमियर लीग पर्व 11वे खास लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ। दररोज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, दररोज शेवटचा सामना झाल्यावर एक लकी ड्रॉ कुपन काढले जाईल आणि विजेत्या प्रेक्षकाला मिळणार 1 सायकल। अशा 7 सायकल प्रेक्षकांसाठी दररोज खास लकी ड्रॉ स्वरूपात। शेवटच्या दिवशी महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाणार लकी ड्रॉ भाग्यवंत विजेत्यांना बक्षीस वितरण। तर अवश्य लाभ घ्या, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ। या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होत आहे, खरं तर विक्रम वीर म्हणून आम्ही ज्यांच्याकडे नेहमीच पाहतो, खरं तर एक नवा विक्रम त्यांनी केला 5000 जोर मारण्याचा आणि खरं तर अस्सल मातीतला पहिलवान। आणि तुम्ही पाहतात माजी सभापती पंचायत समिती शिरूर सन्मान्य श्री सुभाषांना उमाप यांचं या ठिकाणी शुभागमन। सुभाषांनांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। शिरूर प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वासाठी मैदान सजलं, सुसज्ज झालं। पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का यापूर्वी मैदान कसं होतं? 10 मैदानाची चाचपणी केल्यानंतर मल्हारी अप्पांना सणसवाडी मैदानासाठी हिरवा कंदील मिळाला। आता हिरवा कंदील मिळाला खरं, पण या मैदानात प्रचंड गवत होतं, खड्डे होते, माती होती आणि दगडी होते। मल्हारी अप्पांनी अथक परिश्रम घेत हे मैदान स्वच्छ केलं, त्याची डागडुजी केली
अगदी रात्रीचा दिवस करत इथे विकेट तयार करण्यात आली. बघता बघता शिरूर प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वासाठी मैदान सजलं. उद्घाटन झालं, सामने सुरू झाले, पण पावसाने आनंदावर विरंजन घातलं. न डगमगता मल्हारी आप्पा मित्रपरिवाराने मैदान पुन्हा उभं केलं. नव्या जोमानं, नव्या उत्साहानं शिरूर प्रीमियर लीग 2024 11व्या पर्वाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. संघर्ष काल होता, आज आहे, उद्याही राहील, पण चला क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीचे 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं राहील. सामना सुरू व्हायचा आहे. खरं तर यानंतर अजून एक फायनल खेळवायचे आहेत. सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूने तुम्ही पाहाल अनिल जाधव आणि सूरज जाधव ही सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळते. 67 धावेंचं टार्गेट इथे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. सामना रंगणार आहे आणि खरं तर कोणता संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत मेगा फायनलचा मानकरी ठरेल, कोणता संघ शिरूर प्रीमियर लीगच्या ओपन हाफच्या खरं तर प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती आपलं नाव कोरेल, यासाठी मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होईल. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल, जाळं पूर्णपणे पसरवलं जाईल आणि सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. आमच्या सोबत प्रशांत पानमन सर आता मात्र जोडले जाणार आहेत. या प्रशांत पानमन सर, आपलंही मनापासून स्वागत आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं शिरूर प्रीमियर लीग 2024 ग्रैंड फिनाले का मुकाबला और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी प्रवीण पालंडे की हमारे साथ प्रशांत पानमन जोड़ रहे हैं. इससे पहले प्रवीण कावटकर की आवाज़ आपने सुनी थी और दूसरे जब एक बार फिर और एक बहुत बड़ा मुकाबला आएगा तब लक्ष्मण मांडे साहब इस वक्त कप बॉक्स में जरूर रहेंगे. ग्रैंड फिनाले क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता बिल्कुल आज ही चलने वाला. 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर, धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी और आर्मी संभाजीनगर. 67 रनों का लक्ष्य. प्रशांत, आपका स्वागत है. प्रशांत पानमन स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो अनिल जाधव जिन्होंने बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की है. मैन इन फॉर्म एक तरफ सूरज जाधव ने भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. तो दोनों बल्लेबाजों का कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ा हुआ है और सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी करना पसंद करते हैं. हेलो चेक. ज्यांचं खणखणीत नाणं वाजतंय ते आमच्याबरोबर आता आहेत आर्यन वाजे. आर्यनला आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. यावेळेसचा चेंडू पहा रिव्हर्स अटेंड करायचा होता बॅटवरती. खरं तर चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र येलिंगला खरं तर सुरुवात झाली आहे. 36 चेंडूमध्ये 67 धाव्यांची खरं तर जी गरज आहे, पहिलाच चेंडू तिथे निर्धाव आलेला आहे. सूरज जाधवला मात्र तिथे थांबवलंय. मोठा फटका खेळायचा होता. रिव्हर्स अटेंड सूरज जाधवचं होतं तिथे. बॅटवरती चेंडू आला नाही, निर्धाव चेंडू येईल. हॅलो. परत एकदा समोरच्या बॅटनं यष्टीरक्षक आहे तिथे डॉट चेंडू येईल. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आलाय. सन्माननीय दिलीप होळकर साहेबांचे देखील शुभागमन होते. त्यांच्या समवेत खंडेराव उमाप साहेबांचेही शुभागमन होते. त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या दिशेने. पहिलं शतक. यावेळेसचा चेंडू पहा तुम्ही. अमोल पवार
काय अफलातून गोलंदाजी करतोय मैदानावरती. लागोपाठचा तिसरा चेंडू तिथे डॉट येईल. अमोल पवारचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. हॅलो चेक. अमोल पवार परत एकदा यावेळेस समोरच्या बाजूला फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू फरार सीमा पार. सूरज जाधवच्या बॅटमध्ये आलाय पहिला चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. सन्माननीय संजू पेटकर सानिका फ्लॅटचे मालक साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांच्या समोर त्यांचा मित्रपरिवार, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू आर्यन. खरं तर पहा, चौथ्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर अमोल पवारनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय. सूरज जाधवला तिथे या शतकामध्ये थांबून ठेवलंय. परत एकदा निर्धाव चढवेल. पहिलं शतक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती घेऊन जातोय. 4 धावा धावफलकावरती असणार आहेत. अमोल पवारची लाजवाब गोलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय. यावेळेस परत एकदा समोरच्या बाजूला फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती धावून जातोय. सिंगल येईल तिथे. पहिल्या शतकाचा खेळ संपला. 1 शतकाच्या समाप्तीनंतर 5 धावा ऑन द स्कोरबोर्ड. पहले ओवर की कहानी बिल्कुल समाप्त हुई. रन संख्या 5 रन. अमोल पवार का बहुत ही अच्छा ओवर और अच्छा नियंत्रण था गेंदबाज का. इस ओवर में एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज सूरज यादव ने बिल्कुल जड़ा था, लेकिन उसके बाद में अच्छा कमबैक जरूर रहा है इस ओवर में अमोल पवार का. अनिल यादव जिन्होंने खाता नहीं खोला. दूसरे ओवर का खेल भी बहुत महत्वपूर्ण होगा. मैदान के अंदर बिल्कुल खिचड़ी पक रही है. चर्चा जारी है. आप देख सकते हैं इस वक्त एक प्लान जरूर बन रहा है. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी और आरबी संभाजी नगर के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. और हमारे साथ आर्यन जुड़े हुए. आर्यन, आपका स्वागत है. और पहले ओवर में गेंदबाज अमोल पवार ने बेहतर स्टार्ट किया. आपकी तरफ मैं आऊंगा. उससे पहले प्रशांत, क्या लग रहा है जिस तरह से अमोल पवार की जो बल्लेबाजी आपने गेंदबाजी और बल्लेबाजी देखी है? अमोल पवारने जी गोलंदाजी केली आहे, अक्षरशः ती धावसंख्या झाली. धावसंख्या रोखणारी त्यांनी गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा करण्याचा त्यांचा अट्टास असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी जर धावा आल्या तर पुढचं दडपण येणार नाही असं टार्गेट जे केलं होतं आणि ते टार्गेट इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता आत्ताची गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये जाईल, कारण की सर जे रन रेट आहे, धावफलक आहे, त्या धावफलकाचा पाठलाग चाललाय. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि या विश्वकपावरती, शिरूर तालुक्याच्या विश्वकपावरती नाव कोरण्यासाठी कोणता संघ ठरेल आणि ओपन मधून कोण मारेल फायनल, मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निश्चित याच्यावरती आणखी चर्चा आपण करणार आहोत. आदरणीय नितीनजी जगताप साहेबांचं शुभागमन मंचावरती झालंय. सर, आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. खरं तर पहिल्या शतकाचा खेळ मैदानावरती संपला. अमोल पवारने ते पहिलं शतक टाकलं. काय कमालीचं शतक टाकलं. 5 धावा त्या शतकामध्ये खर्च केल्या. शेवटचं समीकरण सांगेल 30 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज. अनिल जाधव आणि सूरज जाधव हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत, सलामीला आलेले आहेत. खरं तर त्यांच्यावरती देखील संघाची खूप मोठी जबाबदारी असणार आहे. संघांनी त्यांच्यावरती का विश्वास दाखवलाय हे त्या 2 खेळाडूंना आज सिद्ध करावं लागणार आहे. तर दुसरं शतक प्रगतीपथावरती शुभम गीते गोलंदाजी मार्गवरती. खरं तर शुभम गीतेला आमंत्रित केलंय. शुभम गीते, तू सूरज जाधव. 30 चेंडू 62 धाव्यांची गरज. शुभम गीते अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार. सामना करेंगे सूरज यादव. 5 पर बल्लेबाजी कर रहे. 6 गेंदों का सामना किया है. 67 रनों का लक्ष्य रखा गया आपके सामने. वो टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया. नो बॉल का इशारा. बीमर गेंद है. गेंद बाउंड्री की तरफ जाएगी और बढ़िया फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग. एक रन बचाना भी बहुत जरूरी है. गेंदबाज ने, शुभम गीते ने गलती की है. अच्छा नियंत्रण नहीं था और बाउंड्री, बिल्कुल बाउंड्री का क्या गेंद बाउंड्री लाइन की तरफ जब जा रही थी तो फील्डर का पैर क्या एक बार फिर बाउंड्री लाइन को टच हुआ था, वो भी देखा जाएगा. हमारे साथ प्रवीण कामतकर जुड़ रहे हैं. थँक्यू. व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत खरं तर सरपंच ग्रामपंचायत देवकरवाडी तालुका दौंड दिगंबर मगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सन्मान्य श्री उपसरपंच देवकरवाडी सुखदेव मगर, त्याचप्रमाणे माजी सरपंच देवकरवाडी आबासाहेब कुसेकर, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य देवकरवाडी बाळासाहेब जगताप, त्याचप्रमाणे दीपक जगताप चेअरमन देवकरवाडी सोसायटी, त्याचप्रमाणे महेश मगर युवा उद्योजक, ही सगळी मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पीच सौजन्य लाभलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रेरणे सन्मान्य श्री दीपक शेठ वाघमारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शिरूर प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत. यावेळेस समोरच्या बाजूला फटका खेळलाय. शुभम वरती आक्रमण चढवलंय. चेंडू सीमा पार फरार चौकार. परत एकदा भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. अच्छी पारी सूरज यादव की 8 पर खेल रहे, अनिल यादव 4 पर. अनिल यादव ने एक अच्छा स्ट्रोक जरूर खेल दिया और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था मिड ऑफ के ऊपर से. अच्छी सोच, अच्छा इंटेंट अनिल यादव का. सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. शुभम गीते की अगर बात करें तो पहली गेंद पर बीमर था तो नो बॉल. उसके बाद में फ्रीड का भरपूर फायदा उठाते हुए अनिल यादव. और ज़्यादा देखिए एक बार फिर ताकत लगाने की कोई कोशिश नहीं है. टाइमिंग के ऊपर निर्भर थे. फील्डिंग में तब्दीली हो रही है. इस वक्त बाउंड्री लाइन पर खिलाड़ी आ रहा है काउ कॉर्नर क्षेत्र में. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर, उसके साथ मिड ऑन और एक खिलाड़ी फाइन लेग पर. रुक गए गेंदबाज शुभम गीते. नो बॉल और उसके बाद में चौका. सूरज यादव ने 8 रन बनाए हैं. अनिल यादव और सूरज दोनों बल्लेबाज अगर देखें तो एक साझेदारी बनाने की कोशिश कर रहे हैं. या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत वसंत डावखरे मेमोरियल स्कूलचे प्राध्यापक सन्मान्य श्री सुहास नळकांडे सर. त्याचप्रमाणे निवेदक सुरेश बापू नरवडे, जयसिंग दरवडे, तुषार दरवडे आणि विशाल नळकांडे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचंच मनापासून स्वागत. यावेळेस अनिल जाधव साठी चेंडू होता. चांगला चेंडू खरं तर शुभम गीतेने टाकला. कमबॅक खरं तर मारायला हरकत नाही. पहिला चेंडू नक्कीच नो टाकला. त्यानंतर 3 धावा तिथे पळून काढल्या. त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवरती अनिल जाधवने खेळलेला शुभम गीतेला चौकार. त्यानंतर तुम्ही दुसरा चेंडू पाहू शकता. शुभम गीतेचा डॉट चेंडू येईल. निर्धाव चेंडू वाला है. अरे टिप्पा बिल्कुल अच्छा था. टप्पा खाने के बाद उछाल था. गति बहुत बढ़िया है गेंदबाज के पास और आउट ऑफ द ऑफ गेंदबाजी कर रहे हैं. 9 गेंदों में 13 रनों की साझेदारी सूरज यादव और अनिल यादव के बीच. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. यावेळेसचा चेंडू परत एकदा चेंज ऑफ द टप्पा. खरं तर टप्प्यामध्ये चेंज केला. उडला तिथे चेंडू आणि परत एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. अनिल जाधवला चक्क थांबून ठेवलेला आज शुभम गीतेनं. बिल्कुल अनिल आपने सही कहा कि टप्पा खाने के बाद उछाल में जरा गति बहुत ही बेहतरीन है. और देखिए अभी तो ज़्यादा वो गति परिवर्तन नहीं कर रहे. तेज रफ्तार की गेंदबाजी कर रहे हैं. उछाल से परेशान करते हुए खास करके बल्लेबाज अनिल यादव को. एक अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज अनिल यादव का. और उसके बाद में यहाँ से इस ओवर की बात करें तो अच्छा कमबैक शुभम गीते की तरफ से. दूसरा ओवर प्रगति भरे 27 गेंदों में 54 रनों की जरूरत है. दर्शक दीर्घा में तमाम दर्शक देखिए ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला देख रहे हैं. फ्लाइंग 3 पॉइंट कवर. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी एक खिलाड़ी इस वक्त मिड ऑफ क्षेत्र में राइट अप ओवर द विकेट. इस बार हवा में गेंद. अच्छा स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है. क्या जबरदस्त स्ट्रोक है. तीर से समान छू लिया आसमान. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. भैरवनाथ ग्राफिकचे सर्वे सर्व सन्मान्य श्री कौस्तुभदादा लबांडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. वैभव जाधव आणि वैभव वरपे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दूसरे ओवर का किल स्कोर 19 बगैर किसी नुकसान के. अनिल यादव 10 पर खेल रहे. 4 गेंदों का सामना किया. सूरज ने 8 रन बनाए हैं. लेकिन ये अच्छा करेक्शन था. अच्छा संपर्क था. थोड़ा ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद थी. लेकिन बल्लेबाज अनिल यादव जो काबिलियत वाले बल्लेबाज है, मैन इन फॉर्म. ये देखिए दर्शक जो है ना भारी संख्या में मौजूद है. ऑफ टाइम के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है. गेंद को विकेट कीपर ने गैदर किया और फिलहाल अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए. वो देखा जाएगा. जिस तरह से मुड़ गए हैं हमारी तरफ. 19 बगैर किसी नुकसान के बाद प्रशांत हमारे साथ जुड़े. प्रशांत और प्रवीण सर, जिस तरह से मुकाबला चल रहा है 19 बगैर किसी नुकसान के हैं ये आंकड़े आप देख रहे हैं. और अनिल यादव और सूरज यादव के बीच पहले विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. इथून पुढे मात्र तुम्हाला आता घेर थोडासा चेंज करावा लागेल. परंतु चेंज केलाय खरं तर घेर. एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. एक चौकार देखील मात्र शुभम गीतेला खेळला तिथे आणि वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावपलकावरती आपण
नजर टाकून 20 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी शुभम गीते पुन्हा एकदा सज्ज आहेत. अजूनही 47 बनवायच्यात. शेवटचे 26 चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये शिल्लक आहेत. पाहूयात काय होणार आहेत. शुभम बॉल टू स्ट्राईक बॅट्समॅन. परत एकदा भरकटणारा चेंडू, नो बॉल. पंचांना हात बाहेर काढला. खरं तर खेळपट्टीच्याही बाहेर पडलेला चेंडू इथे पंचांना मात्र नो बॉल घोषित केलाय आणि अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडताना पाहायला मिळेल. धावफलक वाढेल. 21 धावा धावफलकावरती. हा दबाव आहे खरं तर मेगा फायनलचा. शिरूर प्रीमियर लीग 2024 पिक्चर है सुपर हिट और अगली गेम फ्री हिट. एक बार फिर दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. देखिए कहाँ से दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं, कहाँ से देख रहे हैं. ओहो हो, ये बिल्डिंग में है, बिल्डिंग के ऊपर खड़े हैं. वहाँ से कंपनी जो हमारी साइड में कंपनी है आरएसबी कंपनी के ऊपर से बिल्कुल ये प्रतियोगिता देख रहे हैं. 21 बगैर किसी नुकसान के. शुभम गीते इस बार ऑन साइड पर खेल दिया. मिस्टर चौक है. अमोल गेंद के नीचे आ रहे हैं. थोड़ी सी दुविधा. क्या तो लपक गया. ओहो, दिमाग की बत्ती को जलाइए, दिमाग की बत्ती को जलाइए. छाता और दिमाग तभी काम करता है जब आप उसको खुला रखते हैं, नहीं तो एक बार फिर मोए मोए. अमोल ने कैच लपका था, बिल्कुल कैच लपका था. अगर आप दिमाग की बत्ती को नहीं जलाएंगे. प्रशांत देखिए ये कैच होना चाहिए था. कैच बिल्कुल लिया गया. प्रशांत सर, एखादी सुंदर तरुणी आपण एसटीने प्रवास करत असताना आपल्या शेजारी येऊन बसावी आणि बसल्यावरती लगेच पुढच्या स्टॉपला ती उतरावी, असा प्रसंग इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. 24 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. खरं तर सगळ्या बक्षीसदात्यांचं विशेष करून कौतुक करायचं आहे आपल्याला, परंतु सामना इथे महत्वाचा आहे. 24 बगैर किसी नुकसान की. अनिल जादव 13 पर खेल रहे. सूरज ने 8 रन बनाए हैं. अच्छी गेंद थी. खराब शॉट बल्लेबाज का. टिपा ऑफ टर्म के बाहर था. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. 2 ओवर 25 रन बगैर किसी नुकसान के. 25 गेंदों का खेल. अब 24 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और जीतने के लिए 43 रनों की जरूरत. 24 रन आप स्कोरबोर्ड पर देख रहे हैं. प्रवीण कामटकर हमारे साथ जुड़ेंगे. हमारे जो स्पॉन्सर है इनका आभार प्रकट करना हमारा परम कर्तव्य है. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेला आहेत. माजी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे सन्मान्य श्री प्रदीपदादा कंद, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य पुणे सन्मान्य श्री ज्ञानेश्वर आबा कटके, पैलवान मंगलदास अप्पा बांदल, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर, सौभाग्यवती रेखाताई बांदल सदस्य जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह सौजन्य लाभलंय. त्यांचं मनापासून आम्ही कौतुक करतो. तर तालुका हापसाठी तुम्ही पाहता तिथे प्रथम क्रमांकासाठी शिरूर तालुक्यासाठी मात्र पारितोषिक तुम्ही पाहता 1,01,111 रुपयांचं. सचिव भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश गणेश बापू कुटे, अध्यक्ष बालाजी विश्व सदांना पवार यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी 1,01,111 रुपयांचं प्राइज. द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये. सरपंच सोरतापवाडी सन्मानित श्री सुदर्शन भाऊ चौधरी, उद्योजक चंदननगर सोमनाथ शेठ पठारे यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांक 51,000 माजी सरपंच सनसवाडी नवनाथ हरगुडे आणि माजी उपसरपंच सनसवाडी नवनाथ वि हरगुडे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं 51,000 रुपयांचं प्राइज. तर चतुर्थ क्रमांक 31,001 रुपये अमोलप्पा गव्हाणे माजी सरपंच कोरेगाव भीमा, उद्योजक कोरेगाव भीमा भरत गव्हाणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. टी शर्ट सौजन्य तुम्ही जर पाहिलं तर पाटीलवाडा उद्योग समूहाचे सर्व सन्मान्य श्री दादा सुरेश भोरडे यांच्या माध्यमातून पीस सौजन्य ग्रामपंचायत सदस्य पेरणे दीपक शेठ वाघमारे यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळतं आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र 32 इंची एलईडी टीव्ही गणेश बापू दरेकर उद्योजक यांच्या माध्यमातून आहेत. 1 ते 5 क्रमांकाचं ट्रॉफी सौजन्य उद्योजक ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे यांच्या माध्यमातून कॅप व बॉल सौजन्य उद्योजक रांजणगाव गणपती मंदारशेठ पाचुनकर यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. त्यांचंही मनापासून स्वागत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी मात्र 2 स्पोर्ट्स सायकल डायरेक्टर शिरसाट स्पोर्ट्स अर्जुन वनवे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य कृष्णा सासवडे ग्रामपंचायत सदस्य शिक्रापूर यांच्या माध्यमातून तुम्ही जे पाहतायत. 24 धावा धावपलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला गेलाय. ललित चौधरीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आज जादूई गोलंदाज आहे, बोटाचा किमयाचा जादूगार आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये नेतृत्व आहे, त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. इथून पुढे सामना बदलेल का? 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावपलीकडे आहेत. अखेरचे 24 चेंडू शिल्लक असणार आहेत. वाह, काय कमालीचा चेंडू होता. खरं तर मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. प्रशांत, खरं तर अजूनही 43 बनवायच्यात.
इथून पुढचा जो प्रवास आहे खरं तर अडथळ्यांची शर्यत पार करत हे दोनही संघ पार तुम्ही पाहतात इथपर्यंत पोहोचलेले आहेत। इथून पुढे मात्र तुम्हाला मोठी भरारी घ्यावी लागणार आहे। 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत। परत एकदा आपण प्रशांत सारंग देखील जाणार ललित चौधरीची गोलंदाजीचं वर्णन ते त्यांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतील। वाह ही हा बळेचा चेंडू आपल्या फॉलोत्रमध्ये प्रशांत सर आपण 2 चेंडू पाहिलेत अतिशय सुंदर पद्धतीने टाकले गेलेत कोणतीही धाव आलेली नाहीये। बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, खास करके ललित चौधरी मैन फ्रॉम लोहगांव प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं और उज्जवल भविष्य है इस बंदे का। 24 बगैर किसी नुकसान के दोनों बल्लेबाजों ने सूझबूझ के साथ बल्लेबाजी जरूर की। अनिल यादव और सूरज यादव स्ट्राइक रेट पर आप देख रहे हैं तो अनिल यादव 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग पर तैयार ललित चौधरी ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे। बहुत अच्छी गेंदबाजी, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलते हुए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। मी सर्वांना विनंती करेन जे इथे प्रेझेंटेशन बॉक्सवरती जे प्रेक्षक आहेत आपल्याला विनंती, आपल्याला नम्र विनंती आहे तिथे कोणी बसू नका। प्रवीण, अगर मुकाबले की बात करें तो 3 गेंदों में कोई रन नहीं आया। वाह वाह काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता तिथे खरं तर ललित चौधरीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते। जो करे सबकी मनोकामना पूरी उनका नाम है ललित चौधरी। कमालीची गोलंदाजी माध्यमातून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। अगदी 3 चेंडू पाहिले, 4 चेंडू पाहिले, त्यानंतर चेंडू सुसाट सुटला, पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर। अगदी 3 ते 4 चेंडू आपण पाहिले, अप्रतिम टाकले गेले, कोणती धाव त्याने दिली गेली नाही। स्वतःचं कौशल्य तो दाखवतोय। जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी। एक चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने त्याने कव्हरच्या झोन मध्ये खेळला, स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर। 2.5 षटकांचा खेळ संपलाय। 19 चेंडू शिल्लक आहेत, 39 धावेंची गरज जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, बिल्कुल बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर। स्कोर अगर देखें तो 28 बगैर किसी नुकसान के। ललित चौधरी की पहले 4 गेंदों पर बहुत बढ़िया नियंत्रण था, लेकिन एक गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, थोड़ा रूम मिला रूम और बल्लेबाज ने मचाया धूम। अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज अनिल यादव का। 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ साइड पर 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, इस बार रुक कर गेंद को खेल दिया, कवर कर खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई। कहां सिंगल लेने वाले हैं, कहां सिंगल लेने वाले हैं, ये तो 6 के नीचे सोचते नहीं। टाइमिंग देखिए, विश्वास देखिए, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई शानदार छक्का। हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। षटकार आपण पाहिला, षटकार आपण पाहिला, अतिशय जबरदस्त तो षटकार येताना पाहिला। 4 चेंडू प्रशांत सर डॉट होते, त्यानंतर चौकार आला गेला, त्यानंतर षटकार आला गेला। प्रवीण सर, षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। तुम्हारे बातों का जवाब नहीं देता तो ये मत समझना कायर है मैं, रियल लाइफ में पुष्पा की तरह फायर है मैं, पुष्पा की तरह फायर है मैं। क्या बात है, क्या बात है। 8 गेंदे और 33 रनों की जरूरत है। मैदान के अंदर बिल्कुल बैटल चल रहा है। हमारे कॉम्बास में प्रशांत पानबंद है, एक बार फिर प्रवीण कामटकर है। कहते हैं ना कि सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। बिल्कुल मैदान के अंदर भी चर्चा हो रही है, इस क्रिकेट की खेल भी चर्चा हो रही है। एक बार फिर 18 गेंदों में 33 रनों की जरूरत है। हमारे साथ चर्चा करने के लिए प्रवीण कामटकर है, प्रशांत पानबंद है। लेकिन ये जो मुकाबला, जो फाइनल का मुकाबला बिल्कुल लग रहा है फाइनल का मैच। साझेदारी 20 गेंदों में 34। अच्छी बात क्या है संभाजी नगर के लिए, बिल्कुल अच्छी बात यह है कि यहाँ कोई विकेट इनका नहीं गिरा है। बहुत बढ़िया। अनिल यादव 23, सूरज यादव 8, दोनों बल्लेबाजों ने थोड़ा समय भी लिया और बहुत बेहतरीन बल्लेबाजी भी की है। ललित चौधरीचे पहिले 4 चेंडू आपण पाहिले, 4 चेंडू डॉट होते प्रशांत सर, त्यानंतर आलेलं चौकार, त्यानंतर आलेलं षटकाराने इथे बरंचसं परिवर्तन केलं। प्रवीण सारंगे देखील मी तुम्हाला घेऊन जाईल। 3 षटकांचा खेळ संपलाय, 34 धावा धावफलक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 34 झाल्यात। 18 चेंडू मध्ये प्रवीण सर 33 असणं गरजेचं असणार आहे। निम्म्या बनवल्यात, निम्म्या बनवायच्यात आणि या मैदानावरती अवघड नाहीत आणि तेवढ्या सोप्याही नाहीत। खरं तर दोनही संघांना इथे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागेल। तुम्ही व्यासपीठावरती पाहतात भरत भालेराव सर यांच्या ठिकाणी शुभागमन आहे। खरं तर फार मोठं कष्ट त्यांनी घेतलेलं आहे, त्यांचे मनापासून कौतुक आहे। धावफलकावरती तुम्ही पाहतात 34 धावा अजूनही 33 बनवायच्या आहेत। टेनिस बॅट आपण पाहू शकता, निश्चितच 2 मातब्बर संघामधली लढाई आपल्याला पाहायला मिळेल। स्क्रीन रायगड आणि ठाणे। आज आपल्याला हा सामना आपल्याला पाहायचा आहे।
कर्जत में, बिल्कुल कर्जत प्रीमियर लीग में ये मुकाबला देखने का मौका आपको मिलेगा। ऑन साइड पर मिस्टर स्ट्रोक, गेंद बहुत दूर है, प्रवीण पलांडे भाग रहे, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। चतुरा के साथ मैदान के अंदर खेल। इस ओवर की बात करें तो डबल के साथ शुरुआत हुई है, 17 गेंदें और 31 रनों की जरूरत है। और प्रवीण ये जो मुकाबला अगर आपको जीतना है, खास करके धानुरी स्पोर्ट क्लब को जीतना है, तो आपको विकेट चाहिए। मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल, और धमाल पे में डब्लू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा जाता है। उतना समय जाएगा तो धानुरी क्रिकेट क्लब नहीं जीतने वाली है। आपको इस साझेदार को तोड़ना होगा। ये दोनों बल्लेबाज सरदर का कारण बने हुए हैं। एक विकेट जर मैदानाच्या आतमध्ये आली तर मात्र तुम्ही पाहता धानोरी संघ पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल। परंतु हे क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र इथे तुम्ही आम्ही कोणीही काही सांगू शकत नाहीत। 17 चेंडू शिल्लक आहेत, अजून 31 बनवायच्यात, 36 धावा इथे धावपलिकावरती तुम्हाला पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा जो तयार होतोय, सोडून दिलाय तिथे चेंडू तुम्ही पाहतात। खरं तर चेहऱ्यासमोरून चेंडू शिट्ट्या वाजवत गेला, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। निर्धाव स्वरूपात एक डॉट चेंडू, खरं तर प्रशांत किती घातक ठरू शकतो संघासाठी। 36 धावा आपल्याला पाहायला मिळते, 3.2 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय। एक डॉट चेंडू अतिशय घातकी ठरू शकतो, तुमच्यावरती दबावाचं साम्राज्य आणू शकतो। गोलंदाजी अतिशय सुंदर होताना जे आपल्याला पाहायला मिळते। हो, यावेळेस देखील सोडून दिलाय चेंडू, यावेळेस चेंडू वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। पार्टनरवरून ज्यांचं शुभागमन होत आहे, प्रसिद्ध क्रिकेटर संदेश गाजरे हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल। त्याच पद्धतीने पोपट शेठ गावडे असतील, संदीप तात्या भुजबळ, गणेश दादा दरेकर, सनी दादा भुजबळ, पंकज शेठ गव्हाणे याही अतिथी मान्यवरांचं स्वागत असेल। प्रवीण सर, प्रेक्षकांबद्दल काय सांगाल? बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत। प्रवीण पलांडे गेंदबाजी कर रहे हैं प्रमुख गेंदबाज के तौर पर। इस बार टपक आने के बाद थोड़ा रुक कर गेंद आई, घूम कर गेंद को खेलना तो चाह रहे थे, गेंद स्क्वेयर की तरफ आ रही, खिलाड़ी बिल्कुल मौजूद है और स्क्वेयर के खिलाड़ी थोड़ा सा मिड विकेट क्षेत्र में आए तो गेंद को रोका गया, 1 रन लेने का मौका। और इसी के साथ तीसरा ओवर समाप्त होने के बाद चौथी ओवर की जो 3 गेंदें हैं बहुत महत्वपूर्ण थी। स्कोर 38 बगैर किसी नुकसान के, 15 गेंदें और 29 रनों की जरूरत है। एक अच्छा बैटल देखने का मौका दर्शकों को मिलता हुआ। या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य श्री गणेश शेठ ताकवणे, सतीश शेठ ढगे, वसीम शेठ शेख, अजिंक्य गबांदे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचं मनापासून स्वागत। वाह वाह, काय कमालीचा फटका आहे आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर। वाघांची दहाड, फोडला पहाड, षटकार। हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहताय सन्मान्य श्री अशोक मोरे यांच्या या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत भरताना पाहायला मिळतात। 44 धावा धावपलिकावरती, शेवटचे 14 चेंडू प्रशांत शिल्लक आहेत, अजूनही 23 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत। 14 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे। एका षटकाराने समीकरण बदलवलंय प्रवीण। हो, इथे षटकारानंतर इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल। ज्या गोष्टीची आतुरता होती, ज्या गोष्टीचा शोध चालू होता, तो शोध इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल। विकेट आली आहे, सामना बदलेल का? प्रश्नचिन्ह असतील प्रशांत सर। बिल्कुल, यहाँ गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग में थोड़ा सा भंग हुआ। यहाँ से ये मैच थोड़ा और रोचक बनाने के लिए कोशिश दोनों तरफ से हो रही है। एक बार अनिल यादव की पारी बहुत बढ़िया रही, 14 गेंद में 29 रन इन्होंने बनाए, 44 रन 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद का खेल अभी भी आना बाकी, आखिरी गेंद शेष है। प्रवीण पालांडे ने अपनी टीम के लिए पहला ब्रेक तो दिलाया है। आज तुम्हाला इथे छाप सोडता येणं गरजेचं आहे। छाप अशी सोडा की खरं तर प्रतिस्पर्धी संघांना देखील तुमची वाहवा करणं गरजेचं आहे। तुम्हाला छाप सोडता येणं गरजेचं आहे। तुम्हाला एखाद्याने विचारलं ना तुम्ही हरलेत कसे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्ही लढले कसे। आज तुम्ही कसे लढतायत यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। एक षटकार आला प्रशांत सर आणि त्यानंतर तुम्ही पाहिलत ना एक विकेटचं पतनही तिथे मात्र मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळालं। लढावं लागेल प्रशांत, काय वाटतं इथून पुढे सामन्यामध्ये? प्रवीण, लढावं लागेल, झुंजावं लागेल, कौशल्य दाखवावं लागेल। प्रत्येक टीम एक से बढ़कर आहे आणि ओपन आहे। महाराष्ट्रातील सर्व दिग्गज खेळाडू आहेत आणि सर्व व्यावसायिक खेळाडू आहेत। महाराष्ट्राच्या बाहेर देखील खेळलेले प्रशांत सर तुम्ही देखील पाहिलेलं असेल। बिल्कुल लड़ने की जरूरत है क्योंकि यहाँ से एक विकेट आपको मिला है, लेकिन आपको गुच्छे में विकेट चाहिए। एक विकेट से बात नहीं बनेगी। दूसरी तरफ से अगर देखें यहाँ विकेट गिर गया, अनिल यादव बैक टू द पेवन चले गए, राहुल मैदान के अंदर आए हैं। आर्मी के पास बैटिंग लाइनअप में बहुत गहराई है।
जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझने की जरूरत है। उसी तरह से इस मैच में पलटवार लाने के लिए और जीत का स्वाद चखने के लिए एक बार फिर आपको लड़ने की जरूरत है और क्रिकेट की परिभाषा को समझने की जरूरत है। 44 एक विकेट के नुकसान पर सूरज यादव 11 पर, राहुल नए बल्लेबाज प्रवीण पालंडे जिन्होंने आज बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, अब उनको एक बार फिर गेंदबाजी करने का मौका मिला है। गेम चेंजर खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी है राहुल जिन्होंने खाता नहीं खोला। सूरज यादव इस पर 11 पर खेल रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रवीण पालंडे। अच्छी गिनती बुमराह में ऑन साइड पर खोद के निकाला, यहां अमोल पवार है, बहुत बढ़िया फील्डिंग, लॉकर पर 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। डगआउट में तालियों की आवाज आ रही है। अब समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा। शानदार मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। समीकरण देखिए, 12 गेंदें 21 रनों की जरूरत है। 12 को उल्टा करेंगे तो क्या होगा? 12 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावेंची जी गरज आपल्याला पाहायला मिळते। 12 चेंडू आणि 21 धावेंची गरज, आतापर्यंत 46 धावा धावपूर्वी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक विकेट जी आली गेली आहे, अखेरचे 12 चेंडू शिल्लक, 21 धावेंची गरज। जिंदगी का अभिलाषा है, अजब उसकी परिभाषा है, जिंदगी क्या है मत पूछो यार, सवर गई तो जन्नत, बिगड़ गई तो तमाशा, जन्नत की तमाशा। 12 चेंडू 21 धावा। खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आता कोणता संघ चांगली कामगिरी करेल त्यासाठी मात्र आजचा दिवस हा फार महत्त्वाचा राहणार आहे, कारण प्रत्येक जण प्रशांत सर तुम्ही पाहता इथे जिंकायला आलेला आहे, कुणालाच हार पत्करायची नाही। आयुष्यामध्ये प्रत्येकाला जिंकायचंच असतं, हार कुणालाच नको असते। फक्त एकमेव असं ठिकाण आहे जिथे माणूस जातो, स्वतः पैसे देतो आणि हार मागतो, ते फुलवाल्याचं दुकान आहे। बिल्कुल, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार। इस मुकाबले में अगर देखें तो रोचकता है बरकरार, लेकिन परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। क्या जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। 12 गेंदें 21 रनों की जरूरत है। दर्शकों से खचाखच भरा यह मैदान है। शानदार मुकाबला, समय आपको ज्यादा नहीं लेना है। शिरूर तालुका क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट शिरूर प्रीमियर लीग 2024 आप देख रहे हैं। मल्लरियप्पा गमाने इनके नेतृत्व में बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट, राहुल हमारे साथ जुड़े हुए हैं। शानदार मैच बिल्कुल है, इसमें कोई संदेह नहीं है। 12 गेंदें 21, समय ज्यादा जा रहा है और बिल्कुल मैदान के अंदर प्रवीण काटे की टक्कर है। प्रशांत, इस वक्त आप किसके साथ जाना चाहेंगे, किसके साथ जाना चाहेंगे ये जो मुकाबला चल रहा है मैदान के अंदर? आता जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये अप्पनच्या गाडीची चावी कोणाकडे आहे? दीपक मोरे, भरत भालेराव कोणाकडे असेल तर चावी ताबडतोब आणून द्यायची आहे, विनंती असणार आहे। अगदी 12 चेंडू 21 धावेंची गरज आहे। कोणाच्या सोबत जायचं, आपल्याला क्रिकेटच्या सोबत जायचंय, कारण की क्रिकेट जिंकलं पाहिजे। ललित चौधरी गोलंदाजी मार्कवरती। वाह वाह, क्या बात है, इतकी सुंदर गोलंदाजी, डोळ्याची पारणं फेडणारी गोलंदाजी प्रशांत सरीत आपल्याला पाहायला मिळते। बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व रंगलंय छान। सामना जिंकण्यासाठी खेळाडू करतात जीवाचे दान, शिट्ट्या टाळ्यांच्या गजराने दुधमून गेले हे सारं मैदान। अनोखी जुगलबंदी पाहताना प्रेक्षकही झालेत या ठिकाणी मंत्रमुग्ध, विसरलेत भूक आणि ताण। चेंडू सीमारेषा पार, या चेंडूवरती धाव मिळते 4, खणखणीत चौकार, अप्रतिम फटका। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। 10 गेंदें और 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ललित चौधरी बस खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है। आकाश में मुझे काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन संकट के बादल जरूर मंडराते हुए बीच मैदान पर संकट के बादल मंडरा रहे हैं। 17 है तो खतरा भी है। 9 चेंडू आणि 17 धावेंची गरज। ललित चौधरीचे हे 3 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत। वाफा डॉट, परत एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। अखेरचे 8 चेंडू शिल्लक, 17 धावेंची गरज। 2 चेंडू किती इम्पॉर्टंट असतील, अंतिमच्या षटकामध्ये किती धावा असतील, असे प्रयत्न 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 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ललितने तर कौतुक केले, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दर्जेदार गोलंदाजी करत आपल्या नावाची छाप निश्चितपणे त्याने सोडलेली आहे। छाप सोडता येणं गरजेचं आहे। खरं तर परमेश्वर तुम्हाला खरं तर जी संधी देत असतो आणि तो आज तुमच्या जवळ आहे। 8 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्यात। गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। परत एकदा डॉट बॉल, लागोपाठचे तुम्ही पाहता 2-3 चेंडू ललित चौधरीनं डॉट टाकलेत। कमालीचा खेळ मैदानाच्या मध्ये, प्रेक्षकांची मन जिंकतोय ललित चौधरी। बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। 7 गेंदें और 17 रनों की जरूरत है। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। क्या पैटर्न चल रहा है मैदान के अंदर इस ओवर की अगली गेंद।
फुलटॉस गेंद सीधे बल्ले से गेंद को एक बार फिर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर जाएगी, बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बॉडी लाइन के बाहर, मैग्निफिसेंट बैटिंग, मैच में जान डालने वाला छक्का ये। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। 6 चेंडू शिल्लक, 11 धाब्यांची गरज। एका षटकाराने काय केलंय, 7 चेंडू शिल्लक होते, 17 धाब्यांची गरज होती, एक षटकार आला, अंतिमच्या चेंडूवरती षटकार आला, 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज जी आपल्याला पाहायला मिळते। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मल्हारीअप्पा गव्हाणे, पर्व 11वा आहे। अतिशय कष्टमय जीवन प्रवास, क्रिकेटच्या स्पर्धेचा जरी प्रवास पाहिला, अतिशय कष्ट सहन केले आणि क्रिकेटची स्पर्धा उभी केली आहे। याची डोळी त्याची डोळा, क्या जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। आणि आता इथे आपण बघितलं प्रवीण कांबळेकर आमच्या बरोबर आहे, प्रशांतजी आमच्या बरोबर आहेत। 11वा पर्व त्याचा आहे आम्हाला गर्व, त्यातच आहे सर्व। आता धावा किती हव्यात, 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता, चॅम्पियन बनण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे। बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व रंगले छान, सामना जिंकण्यासाठी खेळाडू करतात जीवाचे रान, चिट्ट्या टाळ्यांच्या गजरानं दुमदुमन गेलंय सारं मैदान। अनोखी जुगलबंदी पाहताना प्रेक्षक विसरलेत भूक आणि ताण, चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे विजेत्यांचं 11वं रुपेरी चंदेरी सोनेरी पान। सोनेरी पानावरती आपलं नाव कोण कोरणार, त्यासाठी मैदानावरती जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते। 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता। अलंकारिक भाषा, ऐतिहासिक दाखले, ओघवते समालोचन, मराठी भाषेचा अभिषार व समालोचक खूप चांगली कामगिरी करतायत। मनापासून आभार। विशाल ललखंडे यांची ही प्रतिक्रिया आहे। मल्हारीअप्पा यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगली स्पर्धा बघतोय। सामना रंगलाय, प्रवीण कांबळेकर यावेळेला सामना कोणाच्या बाजून जाईल, धारुणी स्पोर्ट की आर्मी संभाजी, कोणाच्या बाजून जाणार तुम्ही? सामना कोणीही जिंकू द्या, फक्त इथे क्रिकेट जिंकणार आहे हे फार महत्वाचं आहे। प्रेडिक्शन प्रशांत तुमच्याकडे मी येणार आहे। यावेळेला पाहूया काय घडलं, अप्रतिम फटका, ओ हो अप्रतिम फटका सजवलाय, तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर, मैग्निफिसेंट स्ट्रोक। हा गेला उत्तुंग षटकार, यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। षटकाराने समीकरण बदलले, षटकाराने समीकरण बदलले। 5 चेंडू शिल्लक आणि 5 धाब्यांची गरज, एका षटकाराने इतिहास बदललाय। 5 चेंडू शिल्लक, 5 धाब्यांची गरज, धावफलकावरती 62 धावा, एक विकेट आपल्याला पाहायला मिळते। 5 चेंडू कसे भरतील, 5 धावा बनवण्यापासून रोखवलं जाणार का, प्रश्न आणि प्रश्नांची सरबत्ती। आग लावली समोरच्या मैदानात तुम्ही पाहताय, खरं तर चहू बाजूने आग लागलेली आहे। शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहतात अवघ्या 5 धाब्यांची गरज आहे। परंतु सामना अजूनही संपलेला नाही मित्रांनो, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाताना पाहायला मिळेल। गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण तयार आहेत। ऑन स्ट्राईकला मात्र तुम्ही पाहतायत राहुल, विजयाची चाहूल, फक्त आणि फक्त राहुल। एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळतात, एका धावेने धावफलक देखील पुढे सरसवताना पाहायला मिळेल। प्रशांत सर, सामन्याचं समीकरण आता बदललंय, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी केवळ 4 धाब्यांची गरज। राहुलच्या खात्यावरती आपण बघितलं तर निश्चितच आपण बघितलं तर 16,000 धावा टेनिस क्रिकेटमध्ये, काय जबरदस्त कामगिरी त्यांनी केली, म्हणजे सर्वाधिक। टाई झाला तर यावेळेला सामना सुपर ओवर, सुपर से ऊपर वाला मैच बिल्कुल मैदान के अंदर चल रहा है। 4 गेंदें और 4 रनों की जरूरत है। वक्त का मोहरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। टूर्नामेंट का ये 11वां साल, कमाल धमाल बेमिसाल मैदान के अंदर मुकाबला। अच्छी गेंद आउटसाइड पर खेल दिया, यहाँ खिलाड़ी मौजूद, ओ डायरेक्ट हिट लगाने की कोशिश, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं। एक छोटी सी गलती मैदान के अंदर गीते करते हुए 2 रन लेने का मौका। राहुल के बारे में मैं चर्चा कर रहा था, 16,000 रन बनाए हैं टेनिस क्रिकेट में। महाराष्ट्र पुलिस है बीच मैदान पर, अगर देखें आंकड़े 3 गेंदों में 2 रनों की जरूरत है। प्रशांत एक अच्छी गेंद गीते साहब को डालनी है, मजा आएगा इस मुकाबले में। एक चांगला जर चेंडू पडला आणि डॉट जर चेंडू पडला तर परत एकदा समीकरण बदललं जाईल। आताची परिस्थिती आहे 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 धाब्यांची गरज। सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच अडचण नाही। पैसा वसूल गेम इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। शेवटचे 3 चेंडू आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज। प्रशांत सर, ही स्पर्धा सुपर हिट नाहीतर सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते आहे। सुंदर चेंडू होता, हलक्या हाती मात्र पहा तुम्ही फक्त खेळून काढला, एक सिंगल मिळेल। दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न
2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत आणि सामना जिंकलाय आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर संघ या स्पर्धेचा ओपन हाफचा चॅम्पियन ठरतोय। फिक्र क्यों करता है, फिक्र से क्या होता है, खुद के ऊपर कर भरोसा, देख फिर क्या होता है। आर्मी संभाजीनगर बड़े बड़े जो खिलाड़ी आए थे, खास करके मुंबई और नई मुंबई के खिलाड़ी आए थे, उनके खिलाफ बहुत अच्छा प्रदर्शन किया था और आर्मी छत्रपति संभाजी नगर ने यह टूर्नामेंट अपने नाम पर कर दिया है। कांग्रेचुलेशन शिरूर तालुका क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट शिरूर प्रीमियर लीग 2024 के ओपन हाफ में चैंपियन टीम है आर्मी छत्रपति संभाजी नगर। कांग्रेचुलेशन, वेल डन।